उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या आणि यावेळी त्यांनी विधानसभेसाठीचा मास्टर प्लॅनच जवळपास सांगितलाय। महायुती म्हणूनच ही निवडणूक लढवणार, मात्र 288 मतदारसंघांमध्ये सर्व्हेद्वारे आढावा घेण्यात येणार असल्याचं अजित पवार म्हणाले। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सर्व्हे केला, तसाच सर्व्हे विधानसभेसाठी सुद्धा महायुतीचे तिन्ही पक्ष स्वतंत्र सर्व्हे करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं। या बैठकीमध्ये सर्वे मांडून त्यानंतर निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले। तेव्हा विधानसभेसाठी अजित पवारांचा हा काय नेमका मास्टर प्लॅन असेल, आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे ही माहिती। ते लोकसभेला भाजपने सर्व्हे केलेले होते। विधानसभेसाठी सुद्धा सर्व 288 जागांचा सर्व्हे करणार आहे आणि महायुतीतले तिन्ही पक्ष आपापले सर्व्हे स्वतंत्र करणार आहे। तिन्ही पक्षांचे सर्व्हे समोर ठेवून मग निर्णय घेण्यात येणार आहे। दोन सर्व्हेमध्ये ज्या पक्षाच्या उमेदवाराला जास्त पसंती त्या पक्षाला ती जागा मिळेल। 2019ला जिंकलेल्या 54 जागांवर दावा करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय। या जागांमध्ये नवाब मलिक यांचा सुद्धा समावेश असणार आहे। तर अजित पवारांच्या वक्तव्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही आपण पाहूया। अजितदादांची पक्ष आहे, त्यांना आपले सर्वेक्षण करायचा अधिकार आहे। 288 जागावरही त्यांचं सर्वेक्षण त्यांनी केलं पाहिजे, याकरता कुणाचं जुमत नाही आहे। पण आमचा महायुतीचा एक फॉर्म्युला आहे की ज्या ठिकाणी जो जिंकून येईल आणि खऱ्या अर्थाने ज्या सिटिंग सीट आहे त्या सिटिंग सीटमध्ये कशी जास्त आम्ही महायुती ताकद लावून लढू आणि जिंकू, याकरता जास्त आम्हाला प्रयत्न करायचे आहे। कोणती जागा कुणाला पेक्षा जागा जिंकणे महत्वाचं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन करू आणि महायुती जिंकू।